गुड मॉर्निंग. सो आजचा जो ब्लॉग आहे तो माझ्या डेली रुटीनचा ब्लॉग आहे. खूप छान पाऊस पडत होता, खूप मस्त म्हणलं चला एक ब्लॉग बनव. तर सकाळी उठल्या पहिला मी जे करते ते आहे की एक्सरसाइज. नॉर्मली एक्सरसाइज करते आणि माझी डबल चिन थोडी वाढत चालली आहे, तर म्हणून मी थोडे माउथची एक्सरसाइज कम करत होती. आणि याच्यात ती माझी बहीण बघ एकदम पागला येडे झाली. म्हणजे मॉर्निंगचं जर मला एक्सरसाइज पीस नाही भेटणार, थोडं मेडिटेशन करायचं, मेडिटेशन थोडं करते मी. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण एक ग्लास काय बोलतात गरम पाणी पिते. आणि त्याच्याबरोबर मी डेट्स आणि जे आपलं गुळ असतो ते खाते. प्लस मी मनुके पण खाते. हे जास्त नाही, नॉर्मल थोडंसं जेवढं तुम्हाला जमेल थोडंसं. मी बहिणीपासून जस्ट एक गॉसिप केली, जस्ट टाईमपास. सो बेसिकली त्याच्यानंतर मला ऑफिसला निघायचं असतं. सो मी फटाफट आपलं टिफिन पॅक करणं. आणि कसं ना, आम्ही बहिणी आहोत. सो या 4 सिस्टर आहेत. तर एका बहिणीचं माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. सो आमची जे 3 सिस्टर्स आहोत, तर आमचं सगळ्यांचं जे काम असतं ना ते डिवायडेबल. सो मॉर्निंगचं जे पण काम असतं ते पूर्ण माझं आहे. दुपारचं माझी ही लास्ट नंबर सिस्टर आहे तिचं असतं. आणि रात्रीचं माझ्या मिडल सिस्टर आहे तिचं असतं. सो इथे खूप मॉर्निंगची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती कामं असतात, काय असतात. सो म्हटलं चला आज एक ब्लॉग बनवूनच जाऊ दे की काय करतो दिवसभराचा एक ब्लॉग वगैरे. तर टिफिन वगैरे पॅक केलं. ऑलरेडी खूप लेट होतो. मला हे ब्लॉगिंग बनवायला गेलो ना म्हणजे ना ऑफिसला खूप लेट होतो. आणि जसं ना माझ्या मॉमला जसं OCD आहे ना, तसं मला खूप डेंजरवालं OCD आहे. मला खूप क्लिनिनेस लागते. आणि मला घर वगैरे ही माझी बहीण ना कपडे वाळत घालते कपडे, आणि मी ना मुद्दाम अजून कपडे आणून देते की बाई वाळत घाल. सो मला तुम्हाला एक सांगायचं होतं की हे ब्लॉगिंग बनवायचं माझ्या डोक्यात का आलं. माझ्या अशी काहीच म्हणजे आयडियाज पण नव्हती की मी व्लॉग्स वगैरे बनवत जाणार आहे किंवा मी काही करणार आहे. सो त्या दिवशी सौरभ बोलत होता की तू ब्लॉगिंग वगैरे का नाही चालू कर, तुझी जर एडिटिंग वगैरे एवढी चांगली आहे तर तू करत का नाहीस. म्हटलं ठीक आहे चल, आता तू बोलतोस तर तुझी बड्डे, मी ना ॲक्च्युली माझ्या सिस्टरचा पण बड्डेचा ब्लॉग बनवला, पण मी तो एडिट नाही केला आणि मी तो टाकला नाही. सौरभ बोला की ठीक आहे चल तुझ्या माझ्या बड्डेच्या दिवशी ब्लॉग करूया. मी नेहमीच बोलली तिला त्याला की ब्लॉग करूया आपण. तर मी ब्लॉग बनवला तो आणि मी तो पोस्ट पण केला एडिट करून. सो त्यानंतर मला ना असं हे झालं की चल ठीक आहे आपण चांगलं करू शकतो. बेसिक करायला काही वेळ जातो. फक्त कसं असतं ना, जॉबमुळे मला या सगळ्या गोष्टी करायला खूप कंटाळ येतो. तर कधी मी बनवून टाकते ब्लॉग. आणि हा पण मी ना म्हणजे कधी बनवलं माझ्या लक्षात पण नाही येतं, पण आज मी अपलोड करते. सो मॉर्निंगचं सगळं हे काम वगैरे कंप्लीट करून, सगळं क्लिनिनेस ऑल कंप्लीट करून, भांडी वगैरे घासून, हे तर सगळ्या मुलींचं काम असतंच, सगळेच करत असतील घरी. सो त्यामुळे मी विचार केला तर चला आता ब्लॉगिंग चालू करूनच टाकूया इंस्टाग्राम. आणि मला ना असं काय हे नाही आहे की रील्स माझे व्हायरल गेले पाहिजेत हे ते, कारण की मी माझं इंस्टाग्राम पण पब्लिक ठेवलं. कारण की सौरभचं असं असतं की काय करायचं लोकांना दाखवून, काय आहे, लोक तर जज करणारीच असतात किती आपण चांगलं केलं काय केलं. तर आणि माझं इंस्टाग्राम पण प्रायव्हेट आहे, तुम्ही मला बघितलंच असेल इंस्टाग्रामवरती. तर ही जी यूट्यूबची जी आयडिया होती ही मी खूप आधीपासूनच माझ्या डोक्यात होती, पण बोलतात ना एक असं प्रॉपर टाईम नव्हता भेटत की कधी चालू करू, काय कसं करू, म्हणजे भेटत नव्हतं मला. म्हटलं तर कधी ना कधी तरी करायचंच होतं मला, म्हणून मी करून टाकलं. सो ना इथे ना आमच्या इथे एवढं व्हिडिओ पॉज का झाली असेल, कारण की ना आमच्या इथे मॉर्निंगला कोणाची तरी भांडण झालेली. आणि आमची कल्याणी खूप पंचायती येतं तिच्यावर, मला पण ती तिथे घेऊन गेली की ये दीदी बघ. तर इथे थोडा टाईम गेला. सो हे जो फेस पॅक आहे हा मी लावते. हे मी तुम्हाला माहिती आहे ना, मी एक माझा ब्लॉग बनवलेला आहे याच्यावरती, जे मी तुम्हाला मेन्शन केलं आहे की हे जो फेस पॅक आहे तो माझी मम्मी बनवते बेसिकली. तो खूप छान मग याच्यात सगळे ना घरातले इंग्रेडियंट्स ॲड असतात. सो माझ्या बहिणीला पण मी लावत होती की बाई जरा लाव जरा नीट राहत जा. आणि ही खूप आळशी आहे, खूप डेंजरवाली आळशी आहे माझी बहीण एकदम. फटाफट आवरून तर मी निघाली की माझ्या ऑफिससाठी मी फटाफट रेडी व्हायला निघाली आहे. रेडी व्हायला तर हे बेसिक तुम्हाला माहितीच असेल, जे मी .NKचं मॉइश्चरायझर यूज करते. आता मी सनस्क्रीन यूज नाही करत, पावसाळ्यात काही सनस्क्रीनची एवढी गरज नाही पडत. तो फटाफट फ्रेश वगैरे होऊन, जी लिपस्टिकचा शेड आहे ना हा मोनालिसा आहे, नायकावरती भेटते तुम्हाला. मला याचा नंबर नाही माहिती, मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तुम्हाला. सो मी आत्ताच रिसेंटली नायकावरनं शॉपिंग केलेली आहे. मला ना त्याचा पण व्लॉग बनवायचा आहे. आणि माझी ना एक 2-3 फ्रेंड्सनी पण विचारलं की त्याचा रिव्ह्यू बॅक दे की कसं आहे. तर मी तो ट्राय करेल. कसं मी बेसिकली संडे टू संडेज व्लॉग बनवते. आणि मी आता कुठेतरी
सो तो माझ्या बहिणीचा टाईमपास होता, कारण की तिला कॉलेजला जायचं नव्हतं, कारण की पाऊस होता, पण मला तो ऑफिसला जावं लागेल. सो ऑल सेट रेडी आहे मी पूर्ण. आता निघायचं आहे मला ऑफिसला, जी की पूर्ण टाईम मला काम करायचं आहे. पप्पा येते मी. सो निघाली मी ऑफिसला, लेट झालेला. पळत पळत ही ट्रेन पकडलेली आहे. फायनली ट्रेन भेटलेली आहे आणि खूप मस्त पाऊस पडत होता. इतकं छान वाटत होतं ना. आणि बसायला ॲज युजल जागा नसते ट्रेनमध्ये. मी पोचली, मला ना ते CSTचे शॉर्ट्स घ्यायचे होते, पण मध्ये मला भेटले नाही. फायनली मी ऑफिसला आली. एक्झॅक्टली ओल्ड रिझर्व्ह बँकच्या समोर माझं ऑफिस आहे. आज खूप जास्त पाऊस होता, खूप जास्तच पाऊस आहे आज. बरं झालं मी माझ्या बहिणीला सांगितलं तू कॉलेजला जाऊ नकोस, म्हणजे तिथे ना कुर्ला वगैरे साईडला जास्त पाऊस भरतो. मी आलेली ऑफिसला, पण माझे कलिग्स पावसात अडकलेले आहेत. म्हणजे सर आहेत ना, ते ॲक्च्युली सेकंड हाफमध्ये येतात, ते लेट येतं. सो मॉर्निंगमध्ये जे असतं ते माझंच काम असतं, आणि म्हणजे मॉर्निंग आपलंच असतं. म्हणजे मला बघायला सांगतात, कारण की मी ते मेन आहे. आणि आता 7:30चं ऑफिस होतं. तुम्ही मला दाखवून किती वाजले? 11:10 झाले. तर मी लेट आली आज, म्हणजे मला लेट झाला, कारण की हे ब्लॉग बनवायच्या मागे ना माझी ट्रेन सुटली. आणि जी ट्रेन मी पकडली ती ट्रेन लिटरली ती सँडविच रोड टू माझं ऑफिस आहे CST, ओके. आणि तर मी जी ट्रेन पकडलेली, यू कॅनॉट इवन बिलीव्ह की फ्रॉम सँडविच रोड टू मस्जिद इट टेक्स लिटरली 15 minutes. I was waiting there 15 minutes, and then from Masjid to CST it takes 20 minutes. म्हणजे मोजून मला इथे यायला मोजून 15 मिनटं लागतात. माझ्या घरापासून ऑफिसला यायला मोजून 15 मिनटं. मी 10:15ला निघालेली आणि आज आता 11:10 झाले. तर मी आत्ता जस्ट ऑफिसला आलेली. इतका वेळ गेला आज. म्हणजे आज पावसामुळे ट्रेन्स खूप लेट होते. आणि जर मी विचार पण केला ना कॅब करायचं, तर तिथे ट्रॅफिकमध्ये अडकणं, तर मी इथे 12ला पोहोचते. तर त्यापेक्षा ट्रेन बरी पडते. सो हे कॅब अँड ऑल एवढं काय नाही. तर माझी ऑफिसमध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे आहे. जर मी कॅब वगैरे केलं तर ती लोकं पे करतात. काही एवढं माझं ऑफिस वगैरे सिरियसली. सो असंच दिवसभर काम करायचं. खूप चांगलं आहे. माझं जे वर्क प्रोफाईल आहे ते इंटरेस्टिंग आहे. सगळं बोरिंग अँड ऑल नाही. नॉट इव्हन काही कॉर्पोरेटेड लाईफसारखं की एकदम डॉमिनेटिंग अँड ऑल असं काहीच नाही आहे. एकदम बेस्ट आहे. म्हणजे मी हॅपी आहे. थँक्स माझा व्हिडिओज ब्लॉग बघण्यासाठी.